श्री स्वामी समर्थ. तर चला गाईज, आता आम्ही चाललोय चिंचणी मायाका देवीला दर्शन घेऊन येतो. चिंचणी मायाका देवीचं चला, आता पूजापाठ झालेलं आहे बघा छानपैकी. आधी आपल्या घरातलं वातावरण जर प्रसन्न राहिलं ना तर सगळं प्रसन्न, आणि आपण स्वतः पण प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करायचा. जीवनात येऊन काहीही घेऊन जायचं नाही संग. त्यामुळं खुश राहायचं आणि खुश सगळ्याला ठेवायचं. तर चला, गुड मॉर्निंग गाईज. तर आज आम्ही चाललोय चिंचणीला. हा, मग मंदिरच आहे, मला चिंचणीला मंदिर आहे मायका देवीचं. दर्शन घेऊन येतो आणि तुम्हाला मी लवकरात लवकर चिंचणी मायकाच्या मंदिरात जाऊन तिथं चिंचणी मायकाचं दर्शन देतो. लवकरच व्हिडिओ येतील तुमच्याकडं, तर बघत राहा, खुश राहा. आणि टेन्शन कितीही असलं, काकूच्या भाषेत सांगते, टेन्शन कितीही असलं तर मागं ढकलायचं आणि पुढं चालायचं. डोरलं गाठले बघा तिनं आणि दाखवायला लागल्या. तिला हाऊस आल्या लग्नाची. सियाला नाही बाबा, तू छोटं बाळ आहे, मुलगा आहे, तू मुलगा. ती मुलगी आहे पण छोटी आहे, तरी तिला कळत नाही. तिला डोरलं घालायचं आहे. माझं डोरलं असतं ना, ही सारखं गळ्यात घालत असते, मला आवडतंय म्हणत्या. तर कितीही टेन्शन असलं ना तर टेन्शनला लांब पळवून राहायचं आणि खुश राहायचं. चांगलं चांगले गाणे ऐकायचं छान छान आणि मस्त एकदम सुंदर जगायचं. जीवन सुंदर आहे आणि आपल्याला शरीर ही धनसंपत्ती आहे आपली. आपलं शरीर आहे ना, ही अरबो खरबोची संपत्ती आहे. तर आपण चांगलं राहायचं, आपल्या शरीराला चांगलं जपायचं, चांगलं निरोगी राहायचं आणि चांगलं खायचं. घरातलं स्वच्छ निवडक, भले ती चटणी भाकरी असू द्या, भात आमटी असू द्या, भाकरी आमटी असू द्या, पण स्वच्छ निवडक करून खुद पण खायचं, म्हणजे स्वतः पण खायचं आणि दुसऱ्याला पण, घरातल्यांना सगळ्यांना चारायचं. तर माझं असं असतंय, म्हणून मी तुम्हाला सांगत असते की तुम्ही सगळीजण असंच चांगलं राहत जावा, छान राहायचं, छान जगायचं. जीवन एकच आहे आणि चांगलं राहायचं. कुणाबद्दल आपल्याला काही वाईट गोष्टी त्यांच्या घ्यायच्या नाही त्या, आणि त्यांना वाईट गोष्टी द्यायच्या नाही त्या. बघायचं नाही आणि बघायला लावायचं नाही. छान राहायचं, छान जगायचं, छान जगून जायचं दुनिया सोडून. तर चला, आता तिथे गेल्यावर दाखवेल तुम्हाला. चला. सो गाईज, फायनली आम्ही पोहोचलोय बघा मायाका चिंचणी येते. आणि इकडे आम्ही आलोय हल्ल्याळबाला. चालू आहे आता आमची पूजा. इकडे पप्पा मम्मी पूजेची तयारी करायला लागल्यात. इकडे आमचं शूट पण चालू आहे. म्हणजे इकडे बघा मस्तपैकी माणसं बघा किती मस्त एन्जॉय करायला लागल्यात. पाण्यामध्ये गार 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 कृष्णमाईच्या हे थंडगार पाण्यामध्ये. कसलं भारी वातावरण आहे. तिकडं पण बघा नळ वगैरे लावलेले आहेत. आता आम्ही काय करायला सांगतो तुम्हाला, नारळ बिळ घेतलं, सगळे फोडून आलो तिकडं. काय करायला लागलं, हळदी कुंकू विकत घ्यायला लागलं. काय घेतलं, काय चाललं हळद कुंकू 100 रुपये. इकडे चालले आम्ही मंदिरात. पाय एवढं भाजायला लागलं सांगतो तुम्हाला बघा. गरम 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 तापलं एकदम. थोडं तिकडं मंदिर, आता तिकडे जाऊन मंदिर आहे. चला तुम्हाला दाखवतो. तर बघा सगळे गँग आमची यायला लागले. अरे बापरे, कुंकवाचा ढीग ढीग, नुसता ढीग. तेच एक मागायला लागले बघा. उचलून घे, उचलून घे. चल बाई, चल चल, उचलून घे. चल, फावलीत ना तेव्हा. बघा बघा गाईस, किती भारी जत्रा भरल्या. आम्ही आलोय शनिवारी. उद्या रविवारी खूप गर्दी असते, त्यामुळं शनिवारी आलो आहे ना सिया. बाप रे बाप, बघ कसली भारी दुकान आहे. तुला घ्यायचं का काय? नाही बाई, नाही, पैसे नाहीत. हा, पैसे नाहीत. इथनं सावलीत सावलीत चाल. माझा हात दुखा लागला बघ. चल बुक कसं. हा, आता इथून तिकडं मारा एवढी. इकडून एक, इकडून. हे बघ असं एसी आहे. तुमचा आम्ही सांगलीच आहे. सांगलीच आहे. चांगले येतात, आम्हाला फार आवडतात आणि अरे वा, लाईक करते. थँक्यू थँक्यू.
चला हा काय नाव बाळ ओम अरे वा वा. चला चला कसं आहे बघा आमची देवीची यात्रा होती आणि आम्हाला काय यात्रेला यायला जमलं नाही त्यामुळे आम्ही आलो आता पाकाळणीला. रविवारी खूप गर्दी असते पण आलो आम्ही आज. हे बघा हे सियाचा हात धर की मम्मी सियाचा हात धर की. या विहांचं काय चालू आहे तुमचं नुसतं पळापळी बघा. हा मम्मी फक्त पळापळी चालू. हे बघा हे पळू नको पळू नको पळू नको आजी पकड. बघा बघा कशी पळायला लागल्या बघ. हाय बरं आत्ता जस्ट. चला नारळ फोड्या फोड्या चला नारळ फोडायचं आहे काय. त्याने बोलवलं पप्पा म्हणायला लागलं 5 मिनिटं ठेव नारळ फोडायचे. किती नारळ आहेत बघा 11 नारळ आहेत 11. थांबशी तिकडे त्या फोटो हा घाण वाला ड्रेस सगळा बघा. अरे ते ओरडा लागला फॅन भेटले होते नारळ फोडायचे म्हणून ओरडा लागला पप्पा. चला आता नारळ फोडू लागतो त्यांना. हा चला कुठलं पप्पा द्या माझ्याकडे इकडे द्या. हे बघा काय 2 पिशव्या भरून नारळ पिशवी सोड कुठे ही नारळ चला गाईज आता दर्शन घ्यायला लागले. आज काय गर्दी नाही त्यामुळे भारी मजा आहे आमची. पप्पांनी हे लावलं थांब आम्ही लावतो. हा हे बघा सियाला पण लावलेलं आहे बघू जिगिव. चला चला तर गाईचं व्यवस्थित दर्शन झालेलं आहे आमचं. हे बघा नंबर पण कमी आहेत. हे बघा नाहीतर जत्रेला खूप गर्दी असते ना. जत्रेला नाहीतर एवढी गर्दी असते सांगतो मला की लय गर्दी असते. पाय ठेवायला जागा नसते एवढी गर्दी असते. त्यामुळे आम्ही जरा निवांत आलो आणि निवांत झालं दर्शन वगैरे. आता चाललो आत गाभाऱ्यात दर्शन घेणार मस्तपैकी सगळं व्यवस्थित आणि मग थोडा वेळ थांबणार आणि तिकडं अजून नारळ फोडायला जायचं. तिकडं फोडून मग आम्ही निघणार. बघा कसं आहे बघा. मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो कसं झालं दर्शन. आणि बघा हे गाभारा किती भारी मस्त आहे. किती मोठं केले. पूर्वी खूप छोटं होतं आणि आता बघा केवढं मोठं झालं. तरी आज गर्दी नाही म्हणून बघा. गर्दी असती तर दर्शन व्यवस्थित भेटतच नाही. लांबनं बाहेरनं घ्यायला लागतं नाही तर. हा 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 चला इकडे थांबले बघा येऊन दर्शन. गाडीत बसताना तेवढं आहे का ना पुसून घेऊ आम्ही नाही तर सगळं पाट आणि मागचंही झाडायचं. जत्रा वेळी तर एवढा भंडारा आणि एवढं गुलाल असते तुम्हाला आता काहीच नाही. एवढं सगळं पूर्ण हे बघा भंडारा वगैरे सगळा भरलेला असते खाली जत्रा. आता जरा कमी आहे तरी स्वच्छ केले म्हणजे उद्या आणि असणार सगळं रविवारी. कुठलं हा हे बघा इथं बसल्यावर कसं मस्तपैकी. आज दीदी तुम्हाला सांगतो खूप दिवसानंतर ना आल्या देवाला वर्षानंतर ना. कसं वाटतं दर्शन
दर्शन कसं झालं पाहिजे? एक नंबर दर्शन झालं गाईस. तुम्हाला पण एक असेल तर जत्रेनंतर असं मध्ये येऊ शकता तुम्ही मायाका चिंचणीला. हो पप्पा पण आलेले आहेत. जत्रेला आलं ना तर असं काय एवढं वेळ देता येत नाही मंदिरात. पटपट दर्शन घ्यायला लागतं आणि बाहेर जायला लागते. आणि त्यामुळं काय होते शांतीनं दर्शन पण होत नाही. त्यामुळे आम्ही असं निवांतमध्ये येतोय. आणि आता मस्तपैकी आम्ही इकडं फोटोशूट व्हिडिओ ब्लॉग करायला लागलो. इकडं सिया विहानची मस्ती पण चालू आहे बघा. पळायला लागला विहान इकडं तिकडं त्या रेलिंगमध्ये गेला. मला रस्ताच कळत नाही कुठनं हा गेला. याला रस्ता कुठून भेटला काय माहीत असं झालं. पप्पा इकडं शूट करायला लागले बघा त्यांचं. आणि इकडं बघतो तर इकडं एक रस्ता आहे तिथून गेला ह्या रेलिंगमध्ये. मी म्हटलं हे कुठून बघा तिकडं बघा हे बघा हे आली बघा दोघं पळत. हे बघा बघा पळायला आलं कसे बघा त्या रेलिंगच्या आत गेलं. त्यामुळं म्हटलं हे मी कुठनं गेले काय माहिती. इकडं चालू आहे फोटोशूट व्हिडिओ शूट सगळ्यांचा. निवांतपणे आम्ही थांबून जरा असं मस्तपैकी आराम करायला लागलो. आणि देवाच्या गाभाऱ्यात एकदम भारी वाटते गाईज. हे बघा ती भारी केली पॅक केली सगळं मस्तपैकी. तर गाईज बघा शांतपणे एकदम शांत वातावरणात दर्शन झालं. चिंचणी मायका मंदिरात आलेलं आहे आम्ही. आणि व्यवस्थित एकदम दर्शन झाले. आणि शनिवार असल्यामुळे काय झालं गर्दी कमी आहे. आता उद्या एवढी गर्दी होणार आहे ना इथं पाय थांबायला जागा नसणार आहे उभा राहायला. एकट्या माणसाला तर अजिबात उभाच नाही राहू शकत. आणि मुलं तर मग लांबची गोष्ट आहे. तर बघा आता किती शांत आणि एकदम मोकळं मंदिर आहे. हे बघा इकडं. नाहीतर ही जी वरची बाजू आहे का नाही ती पायऱ्या आहेत ना त्या पायऱ्या फुल्ल भरलेल्या असतात. इकडे नंबर असतात लांबपर्यंत. त्यामुळं ना आज एकदम भारी आणि शांत वातावरणात आमचं दर्शन झालेलं आहे मायाका देवीचं. आणि एकदम मस्त वाटलं छान वाटलं. आणि आभाळाचं वातावरण वाटायला लागलं ह्या पत्र्यामुळं. असं वाटतं आभाळ आहे पण पत्र्यामुळं काय झालं मंदिरात एकदम थंडावा आहे. उकडत नाही काय नाही ऊन लागत नाही एकदम मस्त वाटते. भाविकांसाठी छान केलेलं आहे मंदिरात. म्हणजे सगळं जिथल्या तिथं अशी पत्रे लावून घेतल्यात. आणि मैदान ठेवलेलं आहे. बसायला जागा आहे सगळीकडं. आणि रांगेत उभा राहून दर्शन घ्यायचं आहे. तर सगळं म्हणजे नवीन जे आपले फॅन लोक आहेत ना त्यांच्यासाठी मी सांगते. कायम जी येतात त्यांना माहीतच आहे. आणि पाण्यानं काय झालेलं आहे गळा बसल्यासारखं झालं आहे माझा. त्यामुळे तुम्हाला लई बोलता येत नाही म्हणणार काकूचा आवाज आला काय झालं आहे. तर बघा किती मंदिर एकदम शांत वातावरण आहे. हे बघा लई मोठं मंदिर आहे. हे बघा किती मोठं मंदिर आहे बघा. अजून मी इथं मागचा घेतलेला आहे. अजून पुढच्या बाजूचं लई मोठं आहे. हे बघा बघा याच्याकडे बघा जरा याच्याकडे बघा सगळं लुळून आलंय बघा. मंदिरात सगळं आहे की नाही लुळून आहे. आता सगळी गाडी घाण करते आहे ना व्यान. हां दोघं आम्ही धरायला लागायला लागले तर उड्या मारायला लागलाय. मध्ये पण लटका लागला लगेच हात धरले बघा एवढा आगाऊपणा चालू आहे त्याचा. चला आता आम्ही निघतो गाईस. झालं दर्शन मस्तपैकी व्यवस्थित थोडं थांबलो. आणि आता निरोप घेऊया देवीचा. चला मंदिरचं दर्शन अजय आता अंधार कसा दिसायला लागलाय. चला गाईस झाले आमचं दर्शन मस्तपैकी. आता इकडे एक डेरा असतो तिथं पण एक नारळ फोडायचा. आणि मग झालेलं आहे दर्शन मायाका चिंचणीचं. आणि हे बघा मंदिरचा फायनल लुक दाखवतो तुम्हाला. तुम्ही पण दर्शन घ्या. बघा किती भारी अशी कमान आहे बघा मंदिरची. खूप मस्त असं वातावरण आहे. कर्नाटकमध्ये आहे चिंचणी पुढची जवळ. तर गाईज आम्ही चाललोय कुठं माहिती आहे काय. आम्ही चाललोय डेऱ्याला नारळ फोडायला.
आणि विहान काय म्हणते माहिती आहे का? विहान म्हणते मला टॉयज पाहिजे. टॉयज कशासाठी सांगू का तुम्हाला? तोडायला, फोडायला, फेकायला, आपटायला, आदळायला आणि कशाला? एवढ्यासाठी पाहिजे टॉयज. हे नको, तिकडे येताना घेऊया. चल मंदिरात जाऊन यायचं मग घ्यायचं. हे विहानला टॉयज कशासाठी पाहिजे माहिती आहे? तोडायला, फोडायला, आपटायला, आदळायला, फेकायला, एवढ्यासाठी टॉयज पाहिजे. इकडं बघा, हे एक मंदिर आहे, डेरा आहे. हे बघा, इथे देवीचा घोडा आहे आणि इकडे देवीचा आहे. आणि बघा इकडं आता आम्ही दर्शन घेतलं. आता निघतोय. चला हे बघा, वरडून मागे लागून शेवटी गाड्या घेतल्या बघा. कशाला माहिती आहे तुम्हाला? फोन घेतला आणि हे बघा फोन घेतला. हा चला आता त्यांचे 150 रुपये पेमेंट करतो आणि जाऊया आपण. बघा गाईस काय घेतलं आम्ही? मायका देवीचा फोटो घेतला बघा. एक छोटासा आपला देवघरात ठेवायला घेतला. मोठा आहे पण म्हटलं एक छोटा पण घेऊया आता. चला जाऊया काय आता. थोडं गाडीला चार्ज करायचं आहे, स्कूटीला. बरं चला चला जाऊया आता. बघा इकडं बाजार असं बघा, सगळं जत्रेचे बाजार भरलेले. किती भारी दिसायला दिसते बघा. तिकडं समोर मंदिर आहे. पळू नका. तिला थंड पिऊ वाटत होतं म्हणून आम्ही काय घेऊन आलो बघा, फॅन्टा. चला आणि आता आम्ही चाललो अंकलीला. काम आहे कारण की गाडी चार्ज करायची आहे थोडी. स्कूटी अरे पडशील. हे बघा तुम्ही चालू आहे पळणं. बघा कसा आहे बाजार. चलो सगळेजण आम्ही चालत चाललोय. त्यांची सगळ्यांचं काय घ्यायचं. पुढे बघ गाडी बघ. आपली गाडी तिथं पार्क केली आम्ही. इकडं सगळं मार्केट असल्यामुळे मंदिरपर्यंत जात नाही गाडी, त्यामुळे तिथं लावली आम्ही. चला काय काम आहे सांग पडला मला. हां हो नको. आता काय बघायला लागले आणि हे बघा यांचं चालू आहे असं काय ना काय तर अजून बघायचं थांबलं. बघ काय बघायला लागले तुला. जा आगत जा. काय बर चल. शॉपिंग काय संपत नाही काय. किती रुपयाला घे की घे. चांगला आहे का? छान आहे. तर तुम्हाला सांगतो काय झालं माहिती मज्जा. काय तुम्हाला मज्जा सांगतो काय झालं. हे मम्मीने काय घेतले सांगतो. सूप आणि हे बुट्टी घेतल्या, धान्य वाळू घालायला येते. तर मज्जा काय झालं सांगतो. ती आजी होती, त्या आजीकडे होता साधा फोन आणि त्यांच्या मुलाच्या फोनवर आम्ही पेमेंट केलं. तर ते बोलले थांबा पोराला फोन करून विचारतो. आम्ही म्हटलं हे चला पळा मज्जा केली आजीची. आजी म्हटलं अहो थांबा. मग आजी हसायला लागल्या आणि म्हणते आम्हाला काय कळत नाही हो, पोराला विचारायला लागते. मग मी म्हटलं मी पण आजीची मज्जा घ्यालतो. मी म्हटलं हे आजीला काय कळत नाही पळा. आजी आणि हसायला लागली. मग पोरगं त्यांचं फोन उचलून काय तर वेगळाच विषय सांगायला लागला. फरशी आली नाही काय तर विषय. ती म्हटली फरशीच त्यांच्या कन्नड भाषेमध्ये म्हणाल. ते कन्नड काय समजत नव्हतं मला, पण मला तेवढा अंदाज लागला की फरशीचं सोड बाजूला, पहिला पैसे आल्यात का चेक कर असं आजी म्हणायला लागलं. चला काय जातो आता. पप्पा ओरडा लागल्यात लॉक काढ. गाडी इकडं आम्ही पार्क केली. आता गाडी AC लावतो. गाडी गरम झाली असणार आहे. AC चालू झालेलं आहे. चलो
यो गरम गरम गाडीमध्ये गरम गरम लॉक केलं सगळ्यांना. चला निघूया आता. अरे बाबा Hope your day is delightful one. रसची वाट बघत बघत आम्ही पोहोचत आलोय आता सांगलीला. तेव्हा पण इथंच एक स्पॉट आहे जो आपल्याला निवांत असं बसून पिता येईल असा. इकडे गाडी आतमध्ये पार्किंग केलं. कसं आहे रस्त्यानं बघा हे हायवे आहे, गाडीला असं दगडं उडून लागू शकते, त्यामुळे मी आतमध्ये इकडं गाडी आपली सावलीत पार्क केलं. सगळेजण आता इकडं रस प्यायला थांबलेले आहेत. रस प्यायला सिया काय घेणार आहे तू? काय पाहिजे तुला? मुला तुला काय पाहिजे? गाडी केवढी? ए तोंड हातपाय धुतलं आता मी तसंच राहा. तिथं धुव म्हणले ना तोंड हातपाय नको. पुढे तुझ्या पाणीच धुतलं नाही. पण ते आपण पहिला हे तोंड असं धुवून नाही वाटत नाही, गाडी चालू वाटत नव्हती. पहिला गेलो हां अद्रक घाला की. काका म्हणतात अद्रक घालू काय? मग म्हणलं घाला, चांगलं लागते आपल्याला अद्रक. हे बघा आम्ही कायम इथंच येऊन पितोय रस, दुसरीकडे कुठं थांबतच नाही. तिथं लाडवा या काय रस प्यायला बोला बघा. अजून एक राऊंड मागितलाय 1 लिटर.